आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। शिवसेनेच्या मंत्र्यांसंदर्भात शिंदेंची दिल्लीमध्ये रात्री बड्या नेत्यांसोबत भेट। तर पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांसोबत बैठक घेत असल्याची चर्चा। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। आमदार तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी राजीनामा दिला। पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। ऑपरेशन सिंदूरपासून मला प्रेरणा मिळाली, कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश। शब्द देतो की भाजपचाच महापौर बसेल। उरलेली जी काही वर्ष आहेत त्यात भाजपची सेवा करेन, पक्षप्रवेशानंतर गोरंट्याल यांचं वक्तव्य। मी मूळ शिवसेनेसोबत गेल्यावर माझा उल्लेख गद्दार असा केला, पण आज कळालं खऱ्या अर्थानं गद्दार कोण। काँग्रेसनं आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तरी गद्दारी कुणी केली। आमदार अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण लागू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा। सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश। कबुतरांना खायला घालणं आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। लाडक्या बहिणींचा लाभ लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार, सूत्रांची माहिती। सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार, सूत्रांची माहिती।